घेऊन आम्ही आता. मामी चला लग्नाला. आ उद्या लग्नाला. जुळून येते नाजूक रेशीमगाठी. नमस्कार मंडळी, कुंकू टिकली किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आणि आता आवरलंय सर्वांचं आणि नवरदेव निघालाय पुढं, तर मागून ट्रॅव्हल येतात, तर बऱ्याचशा गाड्या आहेत. तर आज आहे साखरपुडा आणि कुंकवाचा हळदीचा कार्यक्रम. तर कार्यक्रमासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर नवरदेवाची गाडी आहे, नवरदेव गेलाय तिकडं. तर चला आता आमच्याबरोबर मी तुम्हाला आज घेऊन जाते आमच्या विकी मामाच्या कुंकवाला हळदीला. बरं, बेस्ट ऑफ लक. अशा पद्धतीने आम्ही ट्रॅव्हलमध्ये चाललो होतो साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी. तर पुढे 4-5 बोलेरो आणि नवरदेवाची गाडी ही गेलेली होती. तर इथं आम्ही पोहोचलेलो आहोत अहिल्यानगरमध्ये निशा लॉन्समध्ये. तर छान असं पार्किंग आहे, खूप मोठं भव्य असं लॉन्स आहे हे. खूपच भव्य दिव्य असं लॉन्स आहे, खूप पाहुणे बसतील एवढी मोठी जागा आहे. तर आता इथं नवरीची आणि नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर इथं या रांगेमध्ये आम्ही सर्वजणी बहिणी बसलेलो होतो आणि आमच्यामध्ये आमच्या भाऊजाईही होत्या सर्व. आणि इथं पाहुण्यांचं टोपी उपरणे घालून मस्त असं सर्वांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तर इथं पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंक्स, स्नॅक्स आणि अशा पद्धतीने हे कोफ्ते आलेले होते पाहुण्यांना खाण्यासाठी. त्या ठिकाणी नवरदेवाकडून नवरदेवाकडे आयोजन दिलं जातील, सत्कार केला जाईल, त्याचा स्वीकार करायचा आहे. नाव घेतल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी मालनबाई हातोटी यांना विनंती, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. मालनबाई हातोटी. त्यानंतर नवरा नवरीसाठी इथं छान असं स्टेज सजवलेलं होतं आणि आता इथं एंगेजमेंट सुरू झालेली आहे. तर आता इथं रिंग घातलेली आहे नवरीच्या हातामध्ये आणि नवरदेवाच्या हातामध्ये पण नवरी रिंग घालणार आहे.
तर खूप सुंदर असा नजारा आणि सुंदर असं दृश्य आहे. तर नवरदेवाकडच्या सर्व बच्चे कंपनींना इथं असं नवरदेवाबरोबर फोटो काढायचे होते आणि तुम्ही पाहू शकता आमच्या 100 माणसाच्या कुटुंबातला नवरदेव कसा शोभून दिसतोय. आणि नंतर जेवायला गेलो तर जेवणामध्ये खूप सुंदर असं जेवण होतं. खास म्हणजे आमरस होता आणि कोफ्ता करी होती, सुरळीच्या वड्या होत्या. तर ऋषांगी तर भरपूर असा 2 वाट्या आमरस केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही बहिणींनी खूप सुंदर सुंदर असे फोटो काढले नवरदेवाबरोबर आणि वहिन्यांनीही काढले, पण आम्ही एकही वहिनीला आमच्यामध्ये घुसून दिलं नाही. तर चला तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया हळदीच्या व्हिडिओमध्ये. तर चला आपल्या व्हिडिओला जॉईन रहा.